गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माझं नाव बालाजी चव्हाण आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे OLS या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण फिजिक्सचे न्यूमरिकल्स घेणार आहोत. तर फिजिक्सचे न्यूमरिकल घेण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ही एक्झाम 15 डिसेंबर पासून सुरू होणार आहे असं गव्हर्नमेंटनं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर NTPC या रेल्वे NTPC कंडक्ट करते. तर रेल्वेच्या याच्यामध्ये सिलेबस पाहायचा आपल्याला मित्रांनो. सिलेबस आहे क्वांट, रिझनिंग आणि GK चा पार्ट आहे. ठीक आहे मित्रांनो, तर क्वांट असतं प्रिलिम साठी 30, रिझनिंग 30 मार्क्स साठी आणि GK आहे 40 मार्क्स साठी. ठीक आहे, क्वांट, रिझनिंग आणि GK मध्ये जनरल सायन्सचा पार्ट 10 ते 12 मार्क्स साठी येतो. जनरल सायन्सचा पार्ट. तर त्या जनरल सायन्स मध्ये फिजिक्स हा 5 ते 6 मार्क्स साठी फिजिक्स विचारला जातो. तर त्या फिजिक्स मध्ये आपल्याला फिजिक्स मधील न्यूमरिकल्स पाहायचे आहेत. ठीक आहे, न्यूमरिकलचे असे 3 व्हिडिओज येणार आहेत. तर आपले पहिला व्हिडिओ 1 ते 15 क्वेश्चन्स हा पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि खूप इम्पॉर्टंट हे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर त्या अगोदर आपल्याला ज्या ह्या मॅम आहेत अनअकॅडमीच्या, तर त्यांचा SSC स्टेनो इंग्लिश विथ राणी सिंग मॅम आहेत. तर त्यांचा 3 टेस्ट आणि 3 ॲनालिसिस नोव्हेंबर 13 पासून सुरू होणार आहेत. तर नोव्हेंबर 13 ला स्पेशल इंग्लिश मॉक टेस्ट 8 वाजता आहे. त्यानंतर नोव्हेंबर 14, नोव्हेंबर 20, नोव्हेंबर 21, नोव्हेंबर 26 आणि नोव्हेंबर 27. ठीक आहे, स्टेनोची तयारी करणाऱ्या मुलांसाठी इम्पॉर्टंट आहे ते. बघा मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन पाहायचं आपल्याला, फिजिक्सचा फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 kg कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. ठीक आहे, वेट विचारलेला आहे. वेट आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे वेटचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय असतो, मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपल्याला मास दिलेला आहे त्यांनी 1 kg. मास किती दिलेला आहे, 1 kg. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेलं नाही, तर आपण घेऊया 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आणि आपल्याला वेट विचारलेला आहे. वेट इज इक्वल टू येईल 1 इंटू 9.8 इज इक्वल टू 9.8 न्यूटन. वेट किती आलेलं मित्रांनो, 9.8 न्यूटन. मीन्स ऑप्शन C इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, समजलं असेल. वेट मित्रांनो प्रत्येक प्लॅनेटवर चेंज होतं कारण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज असते. ठीक आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ आहे 9.8. ठीक आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज 1/6 टाइम दी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. मीन्स ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज इक्वल टू 1/6 टाइम्स ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. ठीक आहे, यावर पण खूप इम्पॉर्टंट आहे हा, यावर क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, आपल्याला पाहायचे आहेत यावर पण न्यूमरिकल्स. ठीक आहे, तर ऑप्शन C इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे. 2 मेटॅलिक वायर A and B ऑफ सेम मटेरियल अँड हॅव सेम इक्वल लेंथ. ठीक आहे, हा इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मधील क्वेश्चन आहे. इफ द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ B इज डबल दॅट ऑफ A, देन विच अमॉंग द फॉलोइंग इज द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ B. बघा इथे सेम मटेरियल अँड हॅव इक्वल लेंथ दिलेली आहे. बघा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो R इज इक्वल टू ρL/A. ठीक आहे, ρL/A. रो इज रेजिस्टिव्हिटी, L लेंथ ऑफ वायर अँड A इज क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ वायर. ठीक आहे, तर सेम मटेरियल असल्यामुळे रेजिस्टिव्हिटी काय असेल मित्रांनो, सेम असेल. त्यानंतर लेंथ ऑफ वायर काय सांगितलेली आहे, हॅव इक्वल लेंथ. मीन्स लेंथ ऑफ A इज इक्वल टू लेंथ ऑफ B. लेंथ ऑफ वायर A इज इक्वल टू लेंथ ऑफ वायर B. ठीक आहे, रेजिस्टन्स ऑफ A इज इक्वल टू येतो ρLA अपॉन A. ठीक आहे,
रेजिस्टन्स ऑफ बी काय येईल मित्रांनो, रेजिस्टन्स ऑफ वायर बी इज इक्वल टू रो इंटू एल बी अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, सॉरी एरिया ऑफ बी, ठीक आहे, एरिया बी वायरचा एरिया, ठीक आहे. तर आपल्याला एल ए इज इक्वल टू एल बी आलेला आहे, तर आपण रो एल बीच्या जागी एल ए टाकू शकतो, ठीक आहे, अपॉन इथे काय दिलेलं आहे, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ बी इज डबल दॅट ऑफ ए, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ बी, ठीक आहे, इज इक्वल टू डबल दॅट ऑफ ए, ठीक आहे, मीन्स ए बीच्या जागी 2 इंटू ए टाकू शकतो मी, ठीक आहे. बघा मित्रांनो, आता हा रो एल ए अपॉन ए याच्या जागी काय टाकू शकतो, आर ए, रेजिस्टन्स ऑफ वायर ए, मीन्स रो आणि या जागी आर ए अपॉन 2, हे रो कॅन्सल, आर ए अपॉन 2, आर बी इज इक्वल टू काय आलेलं मित्रांनो, आर ए अपॉन 2, मीन्स रेजिस्टन्स ऑफ वायर बी इज हाफ दॅट ऑफ ए, ठीक आहे, हाफ दॅट ऑफ ए. समजलं असेल, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पाहूयात मित्रांनो. थर्ड क्वेश्चन बघा, अ 4 kg ऑब्जेक्ट इज मूव्हिंग हॉरिझॉन्टली विथ अ स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड. स्पीड इनिशियल स्पीड दिलेली आहे u इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड अँड इन्क्रीजेस इट्स स्पीड टू 10 मीटर पर सेकंड, मीन्स फायनल व्हेलॉसिटी दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड. देन द अमाउंट ऑफ नेटवर्क टू बी डन ऑन दिस ऑब्जेक्ट, ठीक आहे. तर मित्रांनो, नेटवर्क डनचा फॉर्म्युला आहे हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस हाफ एम यू स्क्वेअर, ठीक आहे. इनिशियल व्हेलॉसिटी मायनस, सॉरी फायनल व्हेलॉसिटी मायनस फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल, ठीक आहे. यालाच काय लिहू शकतो, हाफ एम कॉमन घेतलं मी, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, हाफ एम मास किती दिलेला आहे 4, व्ही स्क्वेअर, व्ही फायनल व्हेलॉसिटी दिलेली मित्रांनो 10, 10 चा स्क्वेअर 100 मायनस यू स्क्वेअर मीन्स 5 चा स्क्वेअर 25, 2 2 जा 4 मीन्स 2 इंटू 75 इज इक्वल टू येतं मित्रांनो 150 जूल, 150 जूल. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला, नेटवर्क किती आहे 150 जूल, मीन्स ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन, द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉल वेइंग 0.5 kg मूव्हिंग विथ अ व्हेलॉसिटी ऑफ 4 मीटर पर सेकंड. कायनेटिक एनर्जी विचारलेलं आहे मित्रांनो. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ एम व्ही स्क्वेअर, ठीक आहे. एक्झाम मध्ये 100% क्वेश्चन विचारतात, कायनेटिक एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करा. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो मित्रांनो एम जी एच, मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट, ठीक आहे. तर कायनेटिक एनर्जी विचारलेला आहे, इथे मास किती दिलेला आहे मित्रांनो 0.5 kg, ठीक आहे. आणि व्हेलॉसिटी दिलेली आहे आपल्याला 4 मीटर पर सेकंड, ठीक आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू येईल मग हाफ इंटू मास 0.5 इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे 4 चा स्क्वेअर 16, ठीक आहे. 2 इंटू 2 8 जा 16, 8 इंटू 0.5 येतं मित्रांनो 4 जूल, ठीक आहे. कायनेटिक एनर्जी युनिट काय आहे जूल, मीन्स ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. आणि एक्झाम मध्ये युनिट पण विचारतात मित्रांनो. कायनेटिक एनर्जीचं युनिट काय आहे, एनर्जीचं युनिट जूल आहे, ठीक आहे. वर्कचं युनिट जूल आहे, ठीक आहे. वर्क एनर्जी दोघांचं युनिट काय असतं सेम असतं. पॉवरचं युनिट विचारतात काय असतं वॅट असतं, ठीक आहे. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन बघा, अ बॉल ऑफ 0.1 kg इज ड्रॉप्ड फ्रॉम द रेस्ट व्हेन इट फॉल्स थ्रू अ डिस्टन्स ऑफ 2 मीटर. द वर्क डन बाय फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज. वर्क डन विचारलेला आहे. बघा मित्रांनो, एक बॉल आहे, समजा त्या बॉलची वेट किती दिलेला आहे 0.1 kg आहे, ठीक आहे. आणि तो किती हाईटला आहे
2 मीटर हाईटला आहे, 2 मीटर हाईट पासून तो बॉल खाली पडलेला आहे. ठीक आहे, तर नेट वर्क डन विचारलेला आहे. तर मित्रांनो जेव्हा बॉल पर्टिक्युलर हाईटला असेल तर त्याच्यामध्ये काय असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल. पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय असतं, मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट असतं, mgh. आता जस्ट पाहिला आपण फॉर्म्युला. मास दिलेला आहे 0.1, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 इंटू हाईट काय दिलेली आहे मित्रांनो 2 इज इक्वल टू येतं, हे येतं 1.96 जूल. 1.96 जूल. मित्रांनो हे मायनस काय येत नाही, समजा हे बी मायनस 1.96 जूल आहे, तर ऑप्शन बी काय येत नाही, कारण हे टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी, हा बॉल जे पडत आहे तो टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या दिशेने पडत आहे. ठीक आहे, ग्रॅव्हिटीच्या दिशेने पडत आहे. जर अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी असेल तर ते येतं मायनस मध्ये. ठीक आहे, जर बॉल वर फेकला तर तो काय येईल, मायनस मध्ये वर्क डन येईल. ते टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी आहे म्हणून पॉझिटिव्ह साइन येतं. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, समजलं असेल मित्रांनो तुम्हाला. असे आपल्याला 3 व्हिडिओज मध्ये हे फिजिक्सचे न्यूमेरिकल पाहायचे आहेत. पहिल्या याच्यामध्ये पहिल्या पार्ट मध्ये 15 क्वेश्चन्स पाहायचे आहेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द मून इज 1/6 द व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ. आता जस्ट पाहिलं होतं आपण, व्हॅल्यू ऑफ जी ऑन मून इज इक्वल टू काय असतं, 1/6 व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ. ठीक आहे, इफ द मॅन कॅन जम्प 1.5 मीटर हाय ऑन द अर्थ, ऑन द मून ही कॅन जम्प टू द हाईट ऑफ. जर तो पृथ्वीवर 1.5 मीटर जम्प करू शकत असेल तर तो मूनवर किती जम्प करेल. ठीक आहे, आपल्याला मित्रांनो व्ही इज इक्वल टू √2gh माहिती आहे. व्ही इज इक्वल टू काय असतं, √2gh. वेलोसिटी इज इक्वल टू √2gh मीन्स व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं, 2gh. देअरफॉर h इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 2g. म्हणजे हाईट काय आहे मित्रांनो, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर डिक्रीज केली तर हाईट काय होईल, इनक्रीज होईल. ठीक आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज केली तर काय होईल, हाईट इनक्रीज. आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर इनक्रीज केली तर हाईट डिक्रीज होईल. ठीक आहे, तर त्याप्रमाणे बघा मित्रांनो, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून कमी असते म्हणजे हाईट काय होईल, जास्त होईल. ठीक आहे, तर मूनची एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय 1/6 आहे अर्थच्या, त्यामुळे हाईट पण 1.5 इंटू 6 बरोबर काय येतं मित्रांनो, 9 मीटर. अर्थवर 9 मीटर तो जम्प, मूनवर तो 9 मीटर जम्प करू शकेल. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. 2 आयडेंटिकल रेजिस्टन्स each of 10 ओहम आर कनेक्टेड इन पॅरलल. हा इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मधील क्वेश्चन आहे. दिस कॉम्बिनेशन in turn is connected to the third resistance of 10 ohm. The equivalent resistance of the combination is. बघा मित्रांनो, पहिले 2 आयडेंटिकल रेजिस्टन्स जे आहेत ते पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, पॅरलल मध्ये. हे दोन्ही पॅरलल मध्ये 10 ओहम इच रेजिस्टन्स आणि पुढचा रेजिस्टन्स त्यांनाच 10 ओहमचा हा सिरीज मध्ये कनेक्टेड आहे 10 ओहमचा. तर आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा हा R1 घेतो मी, हा R2 आणि हा R3. ठीक आहे, पहिले यांचा आपण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करूया. तर काय येईल मित्रांनो, समजा हा R इक्विव्हॅलंट 1 घेतो मी. ठीक आहे, R इक्विव्हॅलंट 1 इज इक्वल टू येतं R1 R2 upon R1 plus R2. When connected in parallel, then equivalent resistance is equal to R1 R2 upon R1 plus R2. Means 10 into 10, 100 upon R1 plus R2 काय येतं मित्रांनो, 20. Means 5 ओहम. हा R इक्विव्हॅलंट आलेला आहे, R इक्विव्हॅलंट 1 आलेला आहे 5 ओहम. 5 ओहम आलेला आहे. ठीक आहे, हा कशा सोबत कनेक्टेड आहे, R3 सोबत सिरीज मध्ये कनेक्टेड असेल. ठीक आहे, R3 सोबत सिरीज मध्ये कनेक्टेड असेल. देअरफॉर सिरीज मध्ये R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू हा R
इक्विव्हॅलंट 1 प्लस R3. ठीक आहे, R इक्विव्हॅलंट 1 आलेला आहे 5 प्लस R3 10 इज इक्वल टू 15 ओहम. मीन्स ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, पॅरलल मध्ये असेल तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स R1 R2 अपॉन R1 प्लस R2 आणि सिरीज मध्ये असेल तर त्यांची काय होती, डायरेक्टली ऍडिशन होते. ठीक आहे मित्रांनो, जर 3 रेजिस्टन्स पॅरलल मध्ये कनेक्टेड असतील तर R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू असतं मित्रांनो 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3. ठीक आहे, जर 4 रेजिस्टन्स असतील तर प्लस 1 बाय R4 अप टू 1 बाय Rn. ठीक आहे, nth पर्यंत. ठीक आहे, आणि हे आहे पॅरलल मध्ये. ठीक आहे, पॅरलल मध्ये असतील तर, आणि सिरीज मध्ये असतं मित्रांनो R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 डॅश 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 प्लस Rn. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला सिरीज आणि पॅरललचं. त्यानंतर 8th नंबर क्वेश्चन, an incident ray strikes a plane mirror at an angle of 20 degree. ठीक आहे, विथ द मिरर. बघा हे विथ द मिरर हे खूप इम्पॉर्टंट आहे. द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे. हा क्वेश्चन लाईट या चॅप्टर मधील आहे. तर लाईट चॅप्टर मध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपल्याला माहिती आहे मित्रांनो. अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू काय असतं मित्रांनो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ हा इन्सिडेंट रे आहे आणि हा रिफ्लेक्टेड रे. आणि आपल्याला माहित आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडेंट I इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन R. ठीक आहे, तर आपल्याला अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यामधील अँगल विचारलेला आहे. मीन्स अँगल I प्लस अँगल R विचारलेला आहे आपल्याला. ठीक आहे मित्रांनो, पण इथे काय दिलेलं आहे, अन इन्सिडेंट रे स्ट्राइक अ प्लेन मिरर ऍट अन अँगल ऑफ 20 डिग्री विथ द मिरर. म्हणजे हा इन्सिडेंट रे ने जो अँगल केलेला आहे विथ द मिरर हा 20 डिग्री केलेला आहे. म्हणजे इन्सिडेंट रे ने जो अँगल केलेला आहे मिरर सोबत तोच रिफ्लेक्टेड रे पण करेल मित्रांनो 20 डिग्री. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे हे टोटल किती असतं 180 डिग्री. आणि यात 180 डिग्री मधून हा 20 प्लस हा 20 मायनस केला तर हा आपल्याला अँगल I प्लस अँगल R येईल. ठीक आहे, मीन्स 180 मायनस 20 प्लस 20 40 इज इक्वल टू 140 डिग्री. आणि हा अँगल असेल इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे मधील अँगल आहे 140 डिग्री. ठीक आहे, जर त्यांनी इन्सिडेंट रे इज इक्वल टू 40 दिला 20 दिला असता आणि विचारला असता की इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे मधील अँगल किती, तर तो आला असता 20 प्लस 20 40 डिग्री. ठीक आहे, समजला असेल. हे खूप इम्पॉर्टंट आहे विथ द मिरर. ठीक आहे, त्यानंतर 9th नंबर क्वेश्चन, अ साऊंड वेव्ह हॅज अ फ्रिक्वेन्सी ऑफ 4 किलो हर्ट्ज. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 4 किलो हर्ट्ज. ला हर्ट्ज मध्ये कन्वर्ट करतो 4 इंटू 10 टू द पॉवर 3 हर्ट्ज. त्यानंतर वेवलेंथ लॅम्बडाने डिनोट करतात. वेवलेंथ दिलेली आहे 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर मीन्स 40 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर. द टाइम टेकन बाय अ साउंड टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 3.2 किलोमीटर. डिस्टन्स दिलेला आहे 3.2 किलोमीटर. 3.2 किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करा मित्रांनो. 3200 मीटर. ठीक आहे, आणि आपल्याला टाइम विचारलेला आहे. आपल्याला टाइम डिस्टन्स माहिती आहे, टाइम विचारलेला आहे, तर व्हेलॉसिटी फाइंड आउट करणं लागेल. व्हेलॉसिटी v इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला न्यू लॅम्बडा. ठीक आहे, मीन्स 4 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू वेवलेंथ किती आहे 40 इंटू 10 टू द पॉवर -2. हा 10 टू द पॉवर -2 आणि हा कॅन्सल झाला 10 राहिला इथे. 4 इंटू 40 इंटू 40. ठीक आहे, 4 इंटू 10 40 आणि इंटू 40 हे तर 1600 मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटी किती आलेली आहे मित्रांनो 1600. ठीक आहे, 1600 मीटर पर
सेकंद. आणि आता आपल्याला टाइम काढायचा आहे, डिस्टन्स माहिती आहे, व्हेलॉसिटी माहिती आहे, टाइम आपल्याला फाइंड आउट करता येतो. काय असतो फॉर्म्युला? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. देअरफॉर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स दिलेला आहे आणि व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केलेली आहे. देअरफॉर टाइम इज इक्वल टू 2 सेकंद. टाइम किती येतो? 2 सेकंद. ठीक आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, द वेट ऑफ बॉय ऑन द सरफेस ऑफ द मून इज 300 न्यूटन. वेट ऑफ बॉय ऑन द सरफेस ऑफ मून, मून वर दिलेला आहे वेट 300 न्यूटन. द वेट ऑफ सेम बॉय ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, अर्थ वर किती येईल मित्रांनो? 6 पट जास्त येईल मूनच्या, कारण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून काय असते? 1/6 असते. ठीक आहे, त्यामुळे 6 पट जास्त. 300 इंटू 6 मीन्स 1800 न्यूटन. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, अ लेन्स ऑफ पॉवर +2D diopter, the type of lens and its focal length will be. ठीक आहे, तर कॉन्व्हेक्स लेन्स च पॉझिटिव्ह असतं पॉवर. ठीक आहे, तर काय येईल मित्रांनो? आणि आपल्याला माहित आहे फोकल लेंथ इज इक्वल टू 1/पॉवर असतं. ठीक आहे, मीन्स 1 अपॉन पॉवर किती दिलेले? +2. ठीक आहे, 1 +2 डायप्टर दिलेला आहे, मीन्स 0.5. ठीक आहे, 0.5 मीटर. आणि हे पॉझिटिव्ह आहे मीन्स कॉन्व्हेक्स अँड 0.5 मीटर. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. हा चॅप्टर पण लाईट मधील हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12, मोहन हॅव्हिंग अ मास ऑफ 40 kg. मोहनचं मास दिलेलं आहे मित्रांनो 40 kg. मास इज इक्वल टू 40 kg. runs up a staircase of 50 steps in 10 seconds. If the height of each step is 15 centimeter, then what is the power? Power विचारलेली आहे. हाईट दिलेली आहे प्रत्येक स्टेपची 15 सेंटीमीटर आणि तशा 50 स्टेप्स आहेत. म्हणजे मित्रांनो त्याने किती हाईट डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला असेल बघा. 50 स्टेप्स आहेत आणि 15 सेंटीमीटर प्रत्येकाची हाईट आहे, म्हणजे 750 सेंटीमीटर. त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. 750 इंटू 10⁻⁻² मीटर. ठीक आहे. आणि मास दिलेला आहे, तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करावं लागेल. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच ते असेल वर्क डन इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला मित्रांनो. मास आहे 40, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली नाही, त्यांनी सांगितलेले 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या. 10 इंटू हाईट काय घ्यायची मित्रांनो? 750 इंटू 10⁻⁻². ठीक आहे, बघा हा 10⁻⁻² आणि हा 10⁻² कॅन्सल करतो, मीन्स 2 0 कॅन्सल झाले. ठीक आहे, मीन्स काय येईल मित्रांनो? हे 5 चौक 20 0 चे 2 7 चौक 28 29 30. ठीक आहे, 3000. ठीक आहे, वर्क डन हे जूल मध्ये आलं, 3000 जूल. तर आपल्याला वर्क डन विचारलेलं नाही, पॉवर विचारलेले. आणि आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला माहिती आहे. पॉवर इज इक्वल टू असतं वर्क डन पर युनिट टाइम. वर्क डन पर युनिट टाइम. आणि वर्क डन दिलेला आहे 3000 जूल आणि टाइम दिलेला आहे 10 सेकंद. मीन्स पॉवर येतं 300 वॅट. ठीक आहे, 300 वॅट. मित्रांनो जूल पर सेकंद यालाच वॅट म्हणतात. ठीक आहे, जूल पर सेकंद यालाच काय म्हणतात? वॅट. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, समजला असेल. खूप इझी क्वेश्चन्स असतात. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. अ बॉडी ऑफ 8 kg lying at a rest under the action of constant force
इट गेन्स अ स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड, द वर्क डन बाय द फोर्स विल बी. वर्क डन विचारलेलं आहे. बघा, जर एखादी बॉडी रेस्ट मध्ये आहे, ठीक आहे, रेस्ट मध्ये आहे आणि त्यावर आपण फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर ती काय होईल मित्रांनो, त्याचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होईल. म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी, वर्क डन म्हणजेच काय असेल, ती कायनेटिक एनर्जी असेल. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. बघा, हे हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस हाफ एम यू स्क्वेअर असतं. आणि इथे इनिशियल वेलोसिटी काय असेल मित्रांनो, 0 असेल, कारण बॉडी रेस्टला आहे. बॉडी काय आहे, रेस्टला आहे. रेस्टला इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते, म्हणजे हे पूर्ण टर्म 0 येणार आहे. म्हणून वर्क डन इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर, आणि तेच कायनेटिक एनर्जी इतकं येणार आहे. ठीक आहे. हाफ मास किती दिलेला आहे, 8 इंटू व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड मीन्स 5 स्क्वेअर टू 4 इंटू 25. ठीक आहे, 100 जूल मीन्स ऑप्शन डी इज द करेक्ट आंसर. ठीक आहे, ऑप्शन डी करेक्ट आहे. बघा पुढचा क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. 18 व्होल्ट्स इज इक्वल टू 18 व्होल्ट्स इज इक्वल टू डॅश डॅश इंटू 3 ओहम. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला V इज इक्वल टू असतं IR. V इज इक्वल टू IR मीन्स आपल्याला I फाइंड आउट करायचं, I मीन्स करंट फाइंड आउट करायचं आहे. V अपॉन R, V दिलेला आहे 18 व्होल्ट अपॉन 3 ओहम मीन्स 18 अपॉन 3 6 एम्पियर. ठीक आहे, करंटचं युनिट आहे एम्पियर मीन्स 6 एम्पियर. ऑप्शन ए इज द करेक्ट आंसर. ठीक है, V इज इक्वल टू IR, I इज इक्वल टू V बाय R और R इज इक्वल टू V बाय I. ठीक है, हे खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन पाहूयात आजचा. An object weighing 20 kg is raised through a height of 2 meter. ठीक है, what will be the work done by the force of gravity in this प्रोसेस. बघा मित्रांनो, वर्क डन विचारलेलं आहे. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे 20 केजी त्याचं मास आहे. इज रेज्ड थ्रू हाइट ऑफ 2 मीटर, तो 2 मीटर हाइटला वरती फेकलेला आहे. व्हॉट विल बी द वर्क डन बाय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इन दिस प्रोसेस. वर्क डन विचारलेला आहे. तर काय फॉर्म्युला काय येईल मित्रांनो, वर्क डन इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे, हाफ इंटू एम मास आहे 20, व्हेलॉसिटी दिलेली आहे का, सॉरी वर्क डन हे mgh येतं. वर्क डन काय येतं, mgh पोटेन्शियल एनर्जी, कारण वरती गेल्याच्या नंतर काय येतं mgh. मास 20, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 इंटू हाईट काय मित्रांनो 2 मीटर. बघा आता हा वरती चाललाय म्हणजे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी म्हणून मायनस वर्क डन येईल. ठीक आहे, मायनस 400 जूल. ऑप्शन ए इज द करेक्ट आंसर. ठीक आहे, मायनस कसं आलं, कारण अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने आपण फेकत आहोत, त्यामुळे मायनस साइन येत आहे. ठीक आहे, समजला असेल तर जर व्हिडिओ सर्व क्वेश्चन समजले असतील तर नक्की लाईक करा चॅनलला. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.